आखाती देशातील युद्धाचा जो आहे तो परिणाम आपल्याला पाहायला मिळतो। एकीकडे व्यावसायिक गॅसचा तुटवडा आहे आणि दुसरीकडे सर्वच बाजारपेठेतील वस्तूंना जो आहे तो थेट सर्वसामान्यांच्या खिशाला जे आहे ते मोठा महागाईची झळ जी आहे ते पाहायला मिळते आपल्याला। ज्या पद्धतीने एकीकडे बाजारपेठेचा हा सामना करावा लागतो। आपण थेट जे आहे ते किराणा दुकानामध्ये आहोत आणि ठोक विक्रेते असलेलं हे दुकान आहे माड्यातलं, आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल तर या आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे या युद्धाचा काय नेमका फटका बसतो या बाजारपेठेच्या माध्यमातून TV9 सातत्यानं आढावा घेते। आपण आज किराणा दुकानामध्ये आलो आहोत आणि एकंदरीत या युद्धाची नेमकी झळ सर्वसामान्यांना कशा पद्धतीनं बसते या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासमोर ठोक विक्रेते असणार आहेत। काय सांगाल एकंदरीत या युद्धाची झळ खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांपर्यंत तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली? हो, 100% प्रत्येकाला आवश्यकता आहे। आता रमजान आणि गुढीपाडव्याचे सण आहेत तोंडावर, त्यामुळं रमजानची आणि गुढीपाडव्याची दोन्ही विशेषतः खरेदी चालू आहे लोकांची। त्यात रमजानमध्ये ड्रायफ्रूटला जास्त फटका आहे। ड्रायफ्रूटमध्ये 200-300 रुपयाची भाववाढ झालेली आहे। त्यानंतर पाडव्याचं पण बघितलं तर तसं फार पाडव्यावर परिणाम आहे दिसून येतोय। बाजारात ग्राहक कमी आहेत बाजारभाव वाढल्यामुळं। एकीकडे प्लॅस्टिकचा तुटवडा आहे, प्लॅस्टिकचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे सर्व भाडे वाढ झालेले आहे, त्यामुळे सगळ्याच मालावर परिणाम होत आहे। एकीकडे रमजान ईदचा सण तोंडावर येऊन पोहोचलेला आहे मुस्लिम समाजाचा, आणि एकीकडे हे ड्रायफ्रूटच्या दरामध्ये काय नेमकी किती कोणत्या आयटममध्ये कितीची वाढ झाली? तसे चारोळे बघितले, पिस्ते बघितले, 300-400 रुपये किलोला वाढलेत। बदाममध्ये 50 रुपयाची वाढ आहे, काजूमध्ये थोडी वाढ आहे। विशेषतः पाहिलं तर सगळ्या ड्रायफ्रूटमध्ये वाढ आहे। असं कुठलंही ड्रायफ्रूट नाही की जे पहिल्या भावात आज चालू आहे। त्यामुळं विशेषतः सगळ्यात मोठं जे आहे ते ड्रायफ्रूटवर भाववाढ आहे। मसाला वगैरे अन्य काय किराणामधल्या वस्तू आहेत काय? अन्य मसाल्यामध्ये बी थोडी भाववाढ आहे की जे बाहेरून आयात होत आहे त्याच्यावर थोडेसे परिणाम जाणवत आहेत। आपण जर पाहिलं तर हे किराणा ठोक विक्रेते आहे ना, एकीकडे मुस्लिम समाजाचा जो आहे तो रमजान ईद सण जो आहे तो अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपला आहे, आणि दुसरीकडे या रमजान ईद सणाला जे आहे ते ड्रायफ्रूटचा जो आहे तो आर्थिक फटका पाहायला मिळतोय। एकीकडे 200 ते 300 रुपये काजू असेल, बदाम असेल, अन्य ड्रायफ्रूटच्या वस्तू जे आहेत ते शिरकुर्मा बनवण्यासाठी खास मुस्लिम समाजाचं जे आहे ते त्या सणाला मोठं महत्त्व आहे, आणि हे महत्त्व अधोरेखित होत असताना दुसरीकडं ड्रायफ्रूटच्या किमतीमध्ये मात्र भरमसाठ वाढ झाली, आणि याचा थेट परिणाम जो आहे तो सर्वसामान्य ना बसताना पाहायला मिळतोय। आणि एकंदरीत याची झळ जी आहे ते मुस्लिम समाज बांधवांना असेल किंवा अन्य मसाल्याचे पदार्थ देखील वाढत असल्यामुळे किराणा मालाचा थेट परिणाम, युद्धाचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय। माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रफुल्ल परदेशीसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।